बरेच लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात की कोर्ट म्हणजे नरक असतं, सगळे वकील भ्रष्ट असतात, सगळे न्यायाधीश विकले गेलेले असतात, आपली न्याय यंत्रणा नाहीये तर ती भ्रष्ट यंत्रणा आहे. बऱ्याचदा कमेंट सेक्शन मध्ये काही लोकांमध्ये बॅटल चालू होतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा मी या कमेंट्स वाचत असते तेव्हा या लोकांचा मला जराही राग येत नाही किंवा माझी अजिबात चिडचिड होत नाही. उलट या लोकांविषयी मला वाईट वाटत राहतं. कदाचित ती व्यक्ती कोर्टामध्ये कधी काळी गेलेली असेल न्याय मिळवण्यासाठी आणि तिथं त्या व्यक्तीला ताटकळत ठेवलं गेलेलं असेल, तिथं तिचे पैसे वाया गेलेले असतील, त्या व्यक्तीची फसवणूक झालेली असेल आणि त्यामुळेच त्या व्यक्तीला न्याय संस्थेवरचा विश्वास उडालेला असेल आणि तिचा आत्मविश्वास हरवलेला असेल. आणि म्हणूनच ही व्यक्ती माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपली सगळी खंत, आपला सगळा राग, आपली सगळी असहाय्यता व्यक्त करते. बरेच लोक जे आहेत ते सिस्टीमला दोष देताना दिसून येतात कमेंट सेक्शन मध्ये की आपली सिस्टीमच मुळात करप्ट आहे, आपली सिस्टीम बदलली पाहिजे. पण अशा वेळेला मात्र मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल शब्द आठवतात. ते म्हणतात की भलेही आपली राज्यघटना सर्वोत्कृष्ट असो तरी ती चालवणारे जर वाईट असतील तर ती वाईट ठरते आणि जर ती राज्यघटना काहीशी दोषयुक्त का असेना पण ती चालवणारे जर चांगले असतील तर ती उत्तम प्रकारे काम करू शकते. कायद्याच्या विषयातले असेच काही अभ्यासपूर्ण व्हिडिओज मी बनवत असते. जर तुम्ही सुद्धा या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आणि आशीर्वादामुळेच माझा युट्यूब चॅनल आता मॉनिटाईज झालेला आहे. हजारो सबस्क्रायबर्स माझ्याशी जोडले गेलेले आहेत. लाखोंच्या संख्येनं माझ्या चॅनलवरती व्ह्यूज येत आहेत. दररोजच शेकडो मेल्स, कमेंट्स आणि फोन येत आहेत. लोकांच्या अनेक शंका आहेत. आता प्रत्येकाला काही पर्सनली मेसेज करणं काही शक्य नाहीये. म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ ज्या माध्यमातून मी स्वतःची ओळख आणि कायदेविषयक मराठी चॅनल मी का सुरू केलं याचं खरं कारण सांगणार आहे. तर माझं संपूर्ण नाव आहे सौ श्रेया सुजय सापटणेकर. मी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये गेली 7 वर्ष वकील म्हणून काम करते. त्याचप्रमाणे संपूर्ण सोलापूर जिल्हा, पुणे, सांगली, धाराशिव अशा अनेक ठिकाणची प्रकरणं मी सांभाळते. आणि हो, एका प्रेमळ, हुशार, समंजस आणि प्रोत्साहन देणाऱ्या एका वकील व्यक्ती सोबतच माझं लग्न झालेलं आहे आणि मला 2.5 वर्षाचे गोंडस बाळ सुद्धा आहे. माझी वकिलीची प्रॅक्टिस प्रामुख्यानं सिव्हिल साइड वरती आहे, म्हणजे फॅमिली मॅटर्स, इंडस्ट्रियल लेबर मॅटर्स आणि रेव्हेन्यू क्षेत्रामध्ये मी काम करते. आता हे कायदेविषयक मराठी चॅनल सुरू करण्यामागचं खरं कारण काय आहे, तर जसं की मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, जर एखादा माणूस समजा आजारी असेल, त्याला ताप आलेला असेल किंवा सर्दी झालेली असेल किंवा खरचटलेला असेल तर तो काय करतो, जर सर्दी झालेली असेल तर पहिल्यांदा आलं टाकून चहा पितो, वाफ घेतो. खरचटलेला असेल तर जखमेवरती हळद लावतो. तो काय लगेच डॉक्टरांच्याकडे धाव घेत नाही. आधी घरगुती उपाय करून बघतो की बरं वाटतंय का. पण त्याच माणसाला जेव्हा कोर्टाचं समन्स येतं किंवा वकिलांची साधी नोटीस जरी आली तरी तो घाबरतो, कारण कायदेशीर प्रक्रियेला कशा पद्धतीनं सामोरं जायचं हे त्या व्यक्तीला कधीही शिकवलेलं नसतं. हे बेसिक नॉलेज सामान्य व्यक्तींना ना शाळेमध्ये शिकवलं जातं ना महाविद्यालयांमध्ये. मला माझे काही मित्रमैत्रिणी कोर्टातले असं चिडवतात की श्रेया, तू फार शहाणं करून सोडतेस लोकांना. पण पर्सनली मला असं वाटतं की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांचे सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि ही ओळ माझ्यासाठी फक्त एक म्हण नाही तर ते माझं आता ध्येय बनलेलं आहे. मुळातच मला माझं ज्ञान इतरांसोबत वाटण्यात खूप जास्त मानसिक समाधान वाटतं आणि याच हेतूनं मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. जेव्हा मी हे चॅनल सुरू करणार होते तेव्हा माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी मला एक प्रांजळ सल्ला दिलेला होता की एक गोष्ट आपण गृहीत धरून चालायची की एक तर आपलं मराठी चॅनल आहे आणि त्यातही कायद्याचं चॅनल म्हणजे फारच रटाळ, म्हणून प्रेक्षक हे कमी असणार आहेत. आपल्याकडं काय फार भारीतले कॅमेरे नाहीयेत, मुळात आपलं ते प्रोफेशन नाहीये आणि फॅन्सी रिंग लाईट सुद्धा नाहीयेत. त्यामुळं फार फार तर 100 लोक आपले सबस्क्राईब करतील चॅनल. तेही आपलेच मित्रमैत्रिणी असणार आहेत आणि आपलेच नातेवाईक असणार आहेत. आणि मी हे मान्य केलं की म्हटलं ठीक आहे, त्या 100 लोकांसाठी का होईना
पण आपण दर्जेदार आणि चांगली माहिती द्यायची, त्यांना कायदा समजला, त्यांचा गैरसमज दूर झाला तर माझं चॅनल यशस्वी झालं असं मी मानेन। आणि आज हजारो लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत, लाखोंनी व्ह्यूज माझ्या चॅनलवरती आलेले आहेत। अर्थात हे काय फार मोठे आकडे आहेत असं मी काही म्हणणार नाही, कारण कुठल्याही युट्यूब चॅनलवरती हजारोंच्या संख्येनंच व्हिडिओ पाहिले जातात। पण जे अप्रिसिएशन तुम्ही दाखवलं त्याबद्दल खरंच खरंच मनापासून मी तुमची आभारी आहे।